कथा सूरज आणि पूजाची अनोखी सहल. मी पूजा, 23 वर्षांची एक साधी युवती, ठाण्याच्या एका प्रतिष्ठित ऑफिसमध्ये काम करते. माझं लग्न झालेलं नाही, पण माझ्या जीवनात एक खास मित्र सूरज, जो माझ्या मावशीचा मुलगा आहे, त्याने एक वेगळा रंग भरला आहे. आमच्यातील संवाद फेसबुकवर सुरू झाला आणि हळूहळू तो माझा खास मित्र बनला. सूरज एक खूप चांगला, मजेदार आणि समजूतदार व्यक्ती आहे. आमच्या गप्पा नेहमीच रंगतदार आणि मजेशीर असतात. तो मस्त गाणी गातो, एक चांगला क्रिकेट खेळाडू आहे आणि त्याचं हास्य नेहमीच माझ्या मनाला आनंद देतं. आमचं नातं मित्रत्वाच्या पलीकडे गेलं आहे, पण दोघांनीही त्याबद्दल बोलायचं ठरवलं नाही. एक दिवस सूरजने विचारलं, पूजा, आपल्याला एकत्र फिरायला जाऊया का? त्याच्या या विचाराने मला खूप उत्साह आला. मला ऑफिसच्या कामातून सुट्टी घेऊन फिरायला जायचं होतं, त्यामुळे मी लगेच होकार दिला. कुठे जाऊ? मी विचारलं. मी विचार करत होतो की आपण विरारच्या समुद्रकिनारी असलेल्या वॉटर पार्क रिसॉर्टमध्ये जाऊ, सूरजने उत्तर दिलं. सुपर! ते खूप छान असेल, मी आनंदाने म्हटलं. आम्ही ठरवलं की या सहलीत आम्ही शनिवारी जाऊ. सूरजने रिसॉर्टमध्ये रूम बुक केली आणि मी तयारी सुरू केली. त्या दिवसाच्या सकाळी मी पंजाबी ड्रेस घातला होता, ओढणी चांगली लावली आणि तयार झाले. सूरजने जीन्स आणि निळा शर्ट घातला होता. आमचं दोघांचं एकत्र येणं खूप रोमांचक होतं. विरार स्टेशनवर पोहोचल्यावर सूरज आधीच तिथे पोहोचला होता. तू उशीर करतेस, मी तुझी वाट पाहत होतो, तो हसत म्हणाला. माझ्या तयारीला वेळ लागला ना, मी उत्तर दिलं. ऑटो पकडून आम्ही रिसॉर्टकडे निघालो. तिथे पोहोचल्यावर सूरजने तिकिटे घेतली आणि आम्ही आत गेलो. रिसॉर्टमध्ये एक मोठा स्विमिंग पूल होता. तिथे डीजे चालू होता आणि काही कुटुंब मजा करत होती. रिसॉर्टच्या वातावरणात एक विशेष जादू होती. पाण्यात खेळणारे लहान मुले, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, ते सर्व पाहून मला खूप आनंद झाला. सूरजने मला सांगितलं की त्याने एक खास योजना बनवली आहे. चल, आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊ, सूरज म्हणाला. होय, चल, मी उत्साहाने उत्तर दिलं. आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो, तिथे मजा करू लागलो. पाणी उडवणे, मस्ती करणे आणि एकमेकांमध्ये हसणे हे सगळं खूप मजेदार होतं. पण अचानक पाण्यात एक गडबड झाली. मी सूरजच्या जवळ गेले, तो मला पकडून मिठीत घेतला. त्या क्षणात आमच्या दोघांच्या मनात एक वेगळी धुंद चढली. पूजा, मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो, सूरजने गंभीरपणे म्हटलं. काय? मी त्याच्या नजरेत बघत विचारलं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्याने स्पष्टपणे सांगितलं. माझं हृदय एकदम धडधडायला लागलं. सूरज, मीही तुला खूप आवडते, मी थोडं गोंधळून उत्तर दिलं. सूरजने मला जवळ घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू होतं. आपण एकत्र काहीतरी खास करायला हवे, तो म्हणाला. आमच्या गप्पा सुरू असताना सूरजने एक गोष्ट विचारली. पूजा, तू कधी विचार केला आहेस की तुझं भविष्य काय असेल? माझं भविष्य एकदम स्पष्ट नाही, पण मला एक चांगला करिअर, सुखी परिवार आणि आनंदी जीवन हवं आहे, मी उत्तर दिलं. त्यावर सूरजने म्हटलं, माझंही असंच आहे. पण मला एक गोष्ट माहीत आहे की आपल्या आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी आपल्याला एकत्र राहायला हवं. आमचं नातं एकदम गडद झालं. त्या क्षणात आम्ही एकमेकांपासून दूर जाऊन गप्पा मारायला लागलो. संध्याकाळी आम्ही रिसॉर्टच्या गार्डनमध्ये जाऊन थोडा वेळ बसलो. तिथे चंद्र आणि ताऱ्यांची सुंदर रात्र होती. सूरजने माझा हात धरला आणि मला म्हटलं, पूजा, मला तुझ्यासोबत असताना खूप आनंद होतो. माझ्या मनात एक विचार आहे, मी म्हणाले. आपण या सहलीनंतर एकत्र वेळ घालवायला हवे.
सूरजने सहमती दर्शवली. हो, हे खूप चांगलं होईल. संध्याकाळी आम्ही रिसॉर्टच्या रूममध्ये गेलो. सूरजने दरवाजा बंद केला आणि आम्ही आरामात बसलो. सूरजने तिथे एक गिफ्ट दिलं, एक सुंदर वॉच. मला खूप आनंद झाला कारण ती वॉच मला खूप आवडली. सूरजने मला गिफ्ट देताना म्हटलं, ही खास आहे कारण तू माझ्यासाठी खास आहेस. आमच्या गप्पा सुरू असताना सूरजने एक गोष्ट विचारली, पूजा, तुझ्या जीवनातलं सर्वात महत्त्वाचं क्षण कोणतं? मी विचार करत उत्तर दिलं, माझ्या आईवडिलांचा विवाह. त्यांनी मला नेहमी प्रेम आणि समर्पण शिकवलं. सूरजने हसून म्हटलं, माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे तुझ्याशी भेटणं. त्या रात्रीच्या क्षणांनी आमच्यातील नातं अजून मजबूत झालं. आम्ही एकत्र गप्पा मारायला लागलो, हसत खेळत वेळ घालवायला लागलो. सकाळी आम्ही परतायला सुरुवात केली. सूरजने विचारलं, पूजा, तुम्ही विचार केला आहे का की आपली भविष्यातील सहल कुठे जाईल? मला खूप ठिकाणांची आवड आहे, पण मला हवे असलेल्या ठिकाणी जाऊन आनंद घेतला पाहिजे, मी उत्तर दिलं. मी एक ठिकाण ठरवला आहे, सूरजने उत्साहितपणे सांगितलं. आपण गोवा जाऊ शकतो. हे खूप छान आहे. गोवा म्हणजे समुद्र, रेत आणि पार्टी, मी आनंदाने उत्तर दिलं. आमचं भविष्य एकत्रित ठिकाणे आणि अनुभवाने भरलेलं असणार होतं. सहलीच्या अनुभवांनी मला जीवनातील आनंद आणि प्रेम यांची खरी किंमत शिकवली. सूरजसोबतच्या त्या सहलीने मला शिकवलं की प्रेम आणि मित्रत्वातली जादू किती सुंदर असू शकते. आमच्या नात्यातील ही अनोखी गोडी नेहमी लक्षात राहील आणि मी नेहमी म्हणते, कधी कधी साध्या सहलीतही जीवनाचे अनमोल क्षण सापडतात. आमच्या सहलीतले क्षण, आमची गप्पा, खेळणं आणि एकमेकांच्या सहवासातली मजा हे सर्व काही मला नेहमी लक्षात राहील. सूरज, या सहलीत मला खूप मजा आली, मी म्हणाले. आणि मीही. आपण हे पुन्हा करायला हवं, सूरजने उत्तर दिलं. अशा अनेक आठवणींनी भरलेली ही सहल आमचं नातं अजून घट्ट बनवली. आमच्या नात्यातील या आनंदात आम्ही एकमेकांना अधिक जाणून घेऊ लागलो. अशा प्रकारे सूरज आणि माझ्या सहलीतील अनुभवांनी मला शिकवलं की जीवनातले क्षण किती महत्त्वाचे असतात. आमच्या नात्यातील ही खास गोष्ट एक नवा रंग भरत होती. सर्व काही झाल्यावर आम्ही एकत्र क्रिकेट खेळायला लागलो. सूरजसोबत खेळताना मला खूप मजा आली. सूरज, तुझ्यासोबत खेळताना खूप मजा येते, मी हसत म्हणाले. माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण म्हणजे तुझ्यासोबत खेळणे, सूरजने म्हटलं. आमच्या सहलीतले क्षण, आमच्या गप्पा, खेळणं आणि एकमेकांच्या सहवासातली मजा हे सर्व काही मला नेहमी लक्षात राहील. या सहलीमध्ये आम्ही एकमेकांवर प्रेम व्यक्त केलं आणि आमच्या नात्यात एक नवीन गोडवा आला. सूरजसोबतच्या त्या सहलीने मला शिकवलं की प्रेम आणि मित्रत्वातली जादू किती सुंदर असू शकते. अशा प्रकारे आम्ही आमच्या जीवनातले क्षण एकत्रित करून आनंद घेऊ लागलो. आमच्या नात्यातील ही अनोखी गोडी नेहमी लक्षात राहील आणि मी नेहमी म्हणते, कधी कधी साध्या सहलीतही जीवनाचे अनमोल क्षण सापडतात. आमच्या सहलीच्या अनुभवांनी मला शिकवलं की प्रेम आणि मित्रत्व हे जीवनाचे खरे खजिना आहे.